मित्रांनो नमस्कार, मी आहे आरजे राधिका. गुरुवाणी सामुदायिक रेडिओकडून आज मी भेट देण्यास आली आहे महानगरपालिका उद्यान विभागाचे वृक्ष अधिकारी संजय जाधव सर यांना भेट देण्यास आलेले आहेत आणि आज आपण यांच्याकडून पर्यावरण दिनानिमित्त काही माहिती जाणून घेणार आहोत. सर, सर्वात प्रथम तुमचा परिचय तुम्ही थोडक्यात सांगितलेला आवडेल. माझं नाव संजय जाधव. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी आहे. या शहरातली वृक्षांची जोपासना करणं, वृक्षसंख्या वाढवणं आणि बेसुमार म्हणजे अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणं हे माझं काम आहे. अगदी सर, परिचय फार छान सांगितला आणि त्याचसोबत तुमचं काम काय आहे ते देखील तुम्ही थोडक्यात सांगितलं. सर, मला आता जाणून घ्यायचं आहे की पर्यावरण दिवस हा मुख्यतः आपण का साजरा करतो? जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जून आहे. या दिवशी आपण पर्यावरण महोत्सवाला खरं तर सुरुवात करतो आणि आजकाल आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढलेली आहे. या वर्षीच्या हिटवेव्स किती आहेत आणि मग पर्यावरणाची गरज आपल्याला कसं असते, प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की ज्या टायमाला हिटवेव्ज येतो त्या टायमाला त्याला झाडाची आवश्यकता वाटतो. म्हणजे आपली गाडी लावायची वेळ आली याच्या खाली की आपण झाड शोधतो आणि इतर वेळेस मात्र झाडाचं तेवढंसं महत्त्व आपल्याला कळत नाही. पण हे जाणून देण्यासाठीच हा खरं तर 5 जून ह्या दिवशी आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो आणि ह्या निमित्ताने 5 जूनला आपण एक पर्यावरणाची मोहीम सुरू करतो या निमित्ताने. बरोबर सर, जसं लॉकडाऊनने आपल्याला जाणवून दिलं कोरोना किती महामारी आली आणि त्याचनंतर आपण पर्यावरणाला घेऊन थोडं जागरूक झालेलं आहोत. सोबतच सर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या कल्याणमध्ये पर्यावरणाला घेऊन आता कुठले उपक्रम राबविले जात आहेत? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आम्ही वृक्षगणना केलेली आहे. म्हणजे प्रत्येक झाड आम्ही मोजलेलं आहे. त्या झाडाची साधारणतः आमच्याकडे 7,35,000 एवढी झाडं आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामधली 2600पेक्षा जास्त झाडं ही हेरिटेज आहेत. आणि म्हणजे कल्याण डोंबिवलीचं जर क्षेत्र आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एका बाजूला उल्हासनगर आहे, दुसऱ्या बाजूला खाडी आहे आणि एका बाजूला ठाणे. म्हणजे मर्यादित क्षेत्र असताना सुद्धा आपल्याकडे 7.5 लाखाच्या आसपास झाडं असणं ही आपली एक मोठा ॲसेट आहे आणि तो सांभाळण्याचं आम्ही काम करतो. प्लस दरवर्षी ही वाढवण्याचाही आम्ही प्रयत्न करतो. 5 जून निव्वळ निमित्तच असं नाही तर 5 जून हे कॅम्पेन करण्यासाठीची एक चांगली संधी आम्हाला उपलब्ध होते, ज्या निमित्ताने आपण सर्व नागरिकांपर्यंत विशेषतः तरुण पिढीपर्यंत झाडाचं महत्त्व हे पोचवत असतो आपण या ठिकाणी. आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही ह्या 5 जूनच्या मोहिमेने सुरुवात करतो की एका रस्त्याला आम्ही पहिल्याच दिवशी माननीय आयुक्त महोदयांच्या उपस्थितीमध्ये 100 झाडं लावण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आम्ही वनविभागाकडनं काही जागा मागितलेल्या त्या जागाही आम्हाला आत्ता येत्या 8-10 दिवसांमध्ये मिळतील, जेणेकरून आम्ही कल्याणच्या वनविभागाकडे, कल्याणच्या महसूल विभाग आणि डोंबिवलीच्या उंबारणी भागामध्ये या ठिकाणी सुद्धा आमचा काही 1 लाख झाडांच्या वरती झाडं लावण्याचा आमचा मानस आहे. आमच्याकडे झाडांची तयारी झालेली आहे, आमच्याकडे फंडिंगची तयारी झालेली आहे आणि आमच्याकडे आता जागांचीही तयारी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर माहीत नसेल तर एक जसं आम्ही मागील 2 वर्षापूर्वी आंबिवली येथे 50 एकरला एक बायोडायव्हर्सिटी पार्क उभा केलेला आहे, ज्या ठिकाणी 50 एकरमध्ये मानवनिर्मित जंगल आहे. आज वेगवेगळे पक्षी प्राणी तिथे पाहायला मिळतात. शहरातली लोकंसुद्धा त्या ठिकाणी भेट देतात. ह्याच पद्धतीने जर उरलेल्या ज्या जमिनी आहेत आपल्याकडे, ज्या महसूल विभागाकडे आहेत किंवा वन विभागाकडे, ह्या आपल्याकडे प्राप्त झाल्याबरोबर आम्ही याच वर्षी त्या मास ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम आम्ही घेत आहोत. फार छान संकल्पना राबवली जात आहे. त्याचसोबत सर तापमान वाढीचे प्रमाण फार वाढलेलं आहे. यावर्षी आपण बघितलं की तापमानाचा भर जास्त होता, विदर्भ साईडला जास्त होता. पण आपण जर का कल्याणची स्थिती जाणून घेतली तर त्यासाठी आपण झाडं जास्त जेवढे लावू तेवढं तापमान हे कमी करण्यासाठी आपल्याला सहकार्य होणार आहे. त्याचसाठी पावसाळा सुरू होत आहे आणि पावसाळ्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त झाडं लावावी आणि पाणी जिरवा पाणी अडवा हा संकल्प राबवावा. या देखील तुम्ही काय बोल? कसं असते की जसं आधी म्हटल्याप्रमाणे ऊन लागले की झाडाची आठवण येते, पण खरं तर असं असते की झाडं लावण्याच्या बरोबर झाडं संगोपन केली पाहिजेत. म्हणजे आपण आपल्या मुलांचा वाढदिवस असतो, आपल्या घरातल्या कोणाचा वाढदिवस, या निमित्ताने एखादं झाड लावावं आणि त्याच्या वाढदिवसाबरोबर त्याचाही वाढदिवस साजरा करावा. जर खरंच आपल्याला वाटते त्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे पुढचा, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करावा, मग झाडाचाही वाढदिवस साजरा करावा. अशा अनुषंगाने प्रत्येकाने जरी किमान आज आपल्याकडे लोकसंख्या जरी विचार धरली तर 18 ते 20 लाख लोकसंख्या आहे. प्रत्येकाने एकच झाड जरी एका व्यक्तीने एका वर्षाला लावलं तरी सुद्धा आपण मला वाटतं एका वर्षात 20 लाख झाडं लावू शकतो. नुसतं लागवड करणं नाही महत्त्वाचं, तर मला वाटतं प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक नागरिकाचं एक महानगरपालिकेनेच करावं किंवा शासनाने करावं, पण प्रत्येक नागरिकाने ही आपली एक जबाबदारी उचलली पाहिजे की आपलं पर्यावरण चांगलं राखलं पाहिजे. नुसतं पर्यावरण चांगलं राखायचं म्हणजे झाडच लावायचं नाही, तर आपण प्लॅस्टिकचा सुद्धा वापर बंद केला पाहिजे. रस्त्यावर आपल्याला कचरा टाकायला नको. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवगार दिसावं हे प्रत्येकाला वाटते. जसं आपलं घर आपण स्वच्छ सुंदर ठेवतो, दररोज उठल्यानंतर त्याचे झाडू मारून स्वच्छ करून ठेवतो, टापटीपमध्ये आपण ठेवतो, मग आपलं शहरसुद्धा स्वच्छ सुंदर आणि हिरवगार ठेवायला पाहिजे. आणि याच्यात प्रत्येक नागरिकाने
मला वाटतं हा खारीचा वाटा का होईना उचलायला पाहिजे. कुठं अवैध वृक्षतोड दिसत असेल तर ते महापालिकेला कळवायला पाहिजे. आमचे स्वतःचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्या सोशल मीडिया हँडल्सवर आपण कंप्लेंट करू शकता, जेणेकरून त्याचा कॉग्निझन्स आम्ही घेऊ शकतो आणि वेळीच हे सर्व आम्ही थांबवू शकतो. आपण नुकतंच पाहिलं असेल तर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की शहरात ज्या झाडांवर लाईट्स असतील किंवा तुम्हाला जाहिराती असतील तर तुम्ही त्या आम्हाला त्या आमच्या हँडलवर टाकाव्यात. आम्ही त्या तात्काळ काढण्याची कारवाई करतो. म्हणजे जेणेकरून कसं होते की पक्ष्यांनासुद्धा या झाडावर राहता आलं पाहिजे. उद्या जर इलेक्ट्रिफिकेशनच्या झाडावर व्हायला लागलं तर पक्ष्यांनी कुठं राहायचं. शहरापासून ते लांब जात चाललेले आहेत. मग आपल्या मुलांना आपण कुठले पक्षी दाखवणार आहोत. आज शहरात आपल्याला चिमण्याही दाखवता येत नाहीत. हे कावळे आणि कबूतर सोडले तर दुसरे पक्षी राहिले नाहीत. पण मला वाटतं ह्या निमित्तानं आपल्यामार्फत मी जनतेला आवाहन करेन की आपण आपलं पर्यावरण, आपलं शहर स्वच्छ, सुंदर, हिरवागार राखायचं असेल तर प्रत्येकाने थोडा का होईना खारीचा वाटा उचलायला पाहिजे. बरोबर सर, खूप छान माहिती तुम्ही श्रोत्यांना दिलेली आहे. त्याचसोबत सर एक असा कुठला संदेश तुम्ही श्रोत्यांना द्याल जेणेकरून आपल्या जनजागृती पसरेल आणि येत्या 5 जून हा साजराच करायचा म्हणून नाही तर खरंच आपलं कल्याण हे हिरवगार आणि हरित क्रांती घेऊन येईल. मी एक झाड लावेन आणि मी प्लास्टिक वापरणार नाही, हा एकच संकल्प जरी आपण 1 वर्षासाठी केला तर मला वाटते प्लास्टिक पिशव्या बंद व्हायला वेळ लागणार नाही आणि लावलेलं एक झाड 100% आपण जगवून दाखवू. येत्या काही वर्षात हीच या शहरामध्ये 20 लाख झाडं दिसायला काही हरकत नाही. खूप छान संदेश आपण दिला आहे सर आणि आपला मोलाचा वेळ देखील. आणि मला आशा आहे की कल्याणमध्ये अशीच हरित क्रांती येईल आणि आपण डेव्हलप सिटी म्हणून आता कल्याणला बघत आहोत. त्याचसोबत हिरवेगारपणा पण आपल्या कल्याणमध्ये. मित्रांनो, तुमच्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्व कल्याण डोंबिवलीकरांना आणि आपला चॅनल जे जे ऐकतं त्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.